हॅलो नमस्कार, मी तुषार देशपांडे स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तर खूप खूप धन्यवाद. आमचे 1200+ सबस्क्रायबर झालेत, त्यामुळे ज्यांनी पण सबस्क्राईब केलं त्यांचं खूप खूप धन्यवाद. आज असाच एक नॉर्मल वीकडे आहे, दुपारची वेळ आहे, मला भूक लागली होती, म्हटलं काय बनवायचं. तर आज आम्ही बनवणार आहोत भेळ. सुकी भेळ जी आपण बनवतो युजली घरी, ती आज आम्ही बनवणार आहोत. तर आम्ही खूप सारे मेनू इथे तयार केले आहेत. खूप सारे जे काही पदार्थ लागतात ते आम्ही तयार केलेत. आता मिक्स करूया आपण, भेळ बनवू. चला, आमच्या मदतीला पण एक माणूस आम्ही ठेवला आहे असिस्टंट म्हणून. असिस्टंट से हाय. आता आम्ही भेळ बनवणार आहोत. चला भेळ बनवूया. असिस्टंट तर हे आहे आमचे काय म्हणतात त्याला, कॉर्न फ्लेक्स टाईप काहीतरी आहे. ते घेतलं ना, नॅचरल मेज फ्लेक्स आहेत. ओके, मके आम्ही तळून घेतले, बढिया मक्याचे आहेत. आता याच्यामध्ये खूप सारं आम्ही इक्विपमेंट आधीच तयार केली. कैरी तिथून ठेवली आहे, कांदा आहे, टमाटर आहे, त्याच्यानंतर हे काय म्हणतात त्याला, काहीतरी आहे, बुंदी आहे, आलू पण थोडे उकळलेले ते होते सकाळी आहे ना, ते पण टाकू. ठेवू आपण मुरमुरे. मुरमुरे मिक्स. हेल्पर सांगशील तर किती पाहिजे? ठीक आहे, बस 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 बस. ओके. ओके, त्याच्यानंतर आहे आता कांदा टमाटर सगळं मिक्स करूया मस्त. टमाटर, आपली स्पायसी वाली बुंदी आहे, आणि कांदा. इकडे पण कांदा. कांदा 2 व्हेरायटीचे आहेत आमच्याकडे, एक ढवाळा कांदा, दुसरा बारीक कांदा. कारण मी जो चिरतो तो असतो ढवाळा कांदा, माझी बायको चिरते तो असतो बारीक कांदा. जो तिला आवडत नाही ढवाळा, म्हणून ती चिरते बारीक. टाकले बारीक कांदा. सांबार. आता याच्यामध्ये टाकू कोथिंबीर. ही एवढी काही खास लागत नाही, माझ्या बायकोला आवडते लागते. मस्त त्याच्यात छान दिसतीये भेळ. फरसाण आमच्याकडे नाही आहे, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये टाकू शकणार नाही. खाली बुंदी देऊ का अजून? बुंदी देऊ अजून? त्याला फोल्ड करून मस्तपैकी हे मिक्स झालेले. आता याच्यामध्ये आपण टाकूया मिरची मसाला थोडा थोडा. हळदीची गरज नाही, हळद नसते. थोडंसं टाकू आपण तिखट. आणखी थोडं टाकू. बस, जास्त तिखट होईल. ते मीठ त्याच्यात सफिशियंट आहे. काळं मीठ संपले. मसाला नको. जिरे टाकायचे असेल टाकू. नको, जिरे कसे वेगळीच लागते. मग तिकडे मीठ आहे. मीठ तिकडे वरती आहे. तिकडे हां, छोटासा डब्बा आहे मिठाचा. थोडंसं करूया आपण काढून मीठ. ते डब्बा ते काढून ठेवशील. पण
याच्यातच नव्हतं इकडे. ठीक आहे नंतर का. पॉज कर. ओके. एडिटिंगमध्ये काढून घेऊ. ओके, आता टाकूयात साधं मीठ. चम्मच आहे की हलवायला एक चम्मच मोठा. 2 मोठे चमचे हलवायला. मध्ये थोडे ऑरिगॅनो पण टाकू आपण. हे पिझ्झाचे आहेत आमच्याकडे उरलेले. मिक्स करणार आहोत जस्ट फॉर टेस्ट. मिक्स्ड हर्ब्स. तर आधी काय मिक्स्ड हर्ब्स थोडं थोडं. चिली फ्लेक्स. मिरची टाकते. थोडीशी सगळा मसाला टाकलेला आहे. आता याला बढियापैकी आपण मिक्स करूया. तर फायनल याला मस्तपैकी चव येण्यासाठी, आता लिंबू आमच्याकडे नाही आहे पण कैरी आहे, तर मस्त कैरीचा किस केला आहे. आता याला चव येण्यासाठी यावर आम्ही कैरीचा किस टाकणार आहोत. लास्ट बट नॉट इन द लिस्ट कैरी. थोडंसं आंबट होईल. हे जास्त होईल असं वाटतं. टाकून देऊ. काढून टाक. ओके, टाकली मी कैरी. आता याला करूया मिक्स पुन्हा एकदा. आणि अशा प्रकारे आमची भेळ झाली आहे. अशा प्रकारे फायनली आमची भेळ. तुषार देशपांडे यांनी आज काहीतरी आज बनवलेलं आहे. मास्टर शेफ तुषार देशपांडे यांनी आज काहीतरी बनवलेलं आहे हातभार लावायचा म्हणून. असं काही नाही. भाजी पोळ्या नाही करत, पण भाजी मीच बनवत असतो. लेट्स सर्व इट. चला सर्व करूया. एस्थेटिकली सर्व करूया. नाही तर प्लास्टिकच्या ओके. माझी टेस्टर करून बघू. टेस्टिंगसाठी माणूस ठेवलाय. जमली मस्त. ओके, तर अशा प्रकारे आमची भेळ जमलेली आहे. मी सर्व करतो. मीठ पाहिजे आणखी. ठीक आहे. तू बघ टेस्ट करून. मी पण टेस्ट करून बघतो.
मस्त झालं. ठीक आहे. हम्म. बस बस बस. अशी क्वांटिटी अख्ख्या गावाची झाली आहे आमची. बघू किती खाता येईल मग. ओके. तर तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि अशाच अमेझिंग रेसिपीसाठी फॉलो करत राहा मास्टर तुषार देशपांडेला. थँक्यू. धन्यवाद.